नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला पाहायला मिळतं की डॉक्टर भाऊंना तपासत असतात. त्यांच्या मनावर ताण येऊ नये याची काळजी घ्यायला सांगून औषधं देऊन डॉक्टर निघून गेल्यावर दीपा वहिनी सावीला रागावत म्हणतात, ऐकले का? भाऊंना खूप मोठा मानसिक धक्का बसलाय. याचं कारण तुम्ही आहात वंस. मी सांगितलेलं की ते मुजुमदार आहेत, ते चांगले नाहीत, तरी कोणी माझं ऐकलं नाही. सावीची आई तिला थांबवत असते, पण दीपा वहिनी सावीला खूप बोलतात. तेवढ्यात परागला धैर्यचा फोन येतो. तो सावीकडे फोन देतो. सावी फोन उचलत नसते. तेव्हा दीपा वहिनी स्वतःच फोन उचलून सावीच्या कानाला लावतात. म्हणून सावीला बोलावं लागतं. धैर्य म्हणतो, सावी नाईक, एक महत्त्वाचं काम आहे. लगेच एकटीच माझ्याकडे इकडे स्टुडिओमध्ये येऊन भेट. त्यावर पराग सावीला म्हणतो, त्याला भेटायला जायची काही गरज नाही. पण सावीची आई म्हणते, नाही सावी, त्यांनी इतक्या अर्जंट बोलावले तर काहीतरी खूप महत्त्वाचं बोलणार असतील. सावीच्या आईला धैर्यवर अजूनही विश्वास असतो. सावी त्यांना खूप समजावून सांगते की जे काही चांगलं धैर्य इतके दिवस वागले ते फक्त त्यांचं नाटक होतं. पण सावीची आई तरीही हा विश्वासघात स्वीकारायला तयार नसते. त्या सावीला म्हणतात, सावे, बऱ्याचदा आपल्याला डोळ्यांना जेवढं दिसतं त्याच्या पलीकडे सुद्धा बरंच काही असतं. डाव मोडणार नसला तरी एवढ्याशामुळे तू नाही गेलीस तर मोडेल. सावी, तू निदान माझ्यासाठी तरी जा एकदा. ते ऐकून सावी सरळ धैर्यकडे जायला निघते. तिकडे नीता वहिनी देवीला हात जोडून सावीसाठी प्रार्थना करत असतात. तेवढ्यात अविंत वहिनी तिथे येतात. त्या दोघींना खूप अपराधी वाटत असतं. तरीही नीता वहिनींना अजूनही सगळं ठीक होईल अशी आशा असते. दोघी पुन्हा सावीला धैर्यने स्वतः या घरात पुन्हा सन्मानाने घेऊन यावं अशी मनापासून प्रार्थना करतात. इकडे सावी स्टुडिओमध्ये जाते. धैर्य तिला डिवोर्स पेपर्स देत, या पेपर्सवर तू सही कर आणि या ब्लँक चेकवर मी सही करतो, डील क्लोज असं म्हणतो. त्यावर सावी म्हणते, डील क्लोज करायला क्लायंट नाही, तुमची बायको आहे मी, नात्याने आणि कायद्याने पण. त्यावर धैर्य म्हणतो, मला तुमच्या जमिनी फुकटात कधीच नव्हत्या पाहिजेत. तेव्हासुद्धा वाटेल ती किंमत द्यायला तयार होतो तुझ्या आजोबाला, पण तुमच्या अतिशहाणपणामुळे मला असं वागायला भाग पाडलं तुम्ही. त्यावर सावी म्हणते, मला वाटलं नव्हतं की तुम्ही मला यासाठी इथं बोलावलं आहे. तेव्हा धैर्य म्हणतो, मला हा विषय संपवायचा आहे. या पेपर्सवर सही कर आणि निघून जा माझ्या आयुष्यातून, कायमची. सावी पेन उचलते, पण लगेच म्हणते, माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या आधी. माझ्या प्रेमाची, विश्वासाची, माझ्या आयुष्याचा खेळ करण्याची किंमत कशी देणार तुम्ही? तुमच्यासाठी हे नातं नाटक होतं, पण मी सगळं मनापासून निभावलं होतं. त्याची किंमत देण्याएवढे श्रीमंत तुम्ही नाही आहात धैर्य मुजुमदार. ते ऐकून धैर्य म्हणतो, काय करणार आहेस तू? सांग ना, काय करणार आहेस? माझी बायको म्हणून काहीतरी उरलंय का तुझ्याकडे? तेव्हा सावी म्हणते, मनात विश्वास आणि गळ्यात मंगळसूत्र असलेली बायको काय करू शकते हे कळलेच तुम्हाला आता. हा खेळ तुम्ही सुरू केला होता, पण मी संपवणार. असं म्हणत सावी ते डिवोर्स पेपर्स फाडून धैर्याच्या तोंडावर फेकते. धैर्य घरी जातो तेव्हा विलास त्याचा खूप अपमान करतो. त्यामुळे धैर्य रागारागाने निघून जातो. दामिनी काळजीत पडते. काहीही झाली तरी याचा डिवोर्स झालाच पाहिजे असं ती मनात म्हणते. इकडे अवंती वहिनी विचार करतात की सावी नाही आली धैर्य भाऊजींसोबत, कशी असेल ती, तिच्याशी एकदा बोलायलाच हवं. इकडे सावी देवीच्या मंदिरात येते. देवीसमोर हात जोडून ती विचारते की काय चूक झाली माझी? माझ्यामुळे आज माझ्या भाऊंनी सगळं गमावलंय. या विश्वासघाताचा किती त्रास होत असेल त्यांना सावरण्याची शक्ती दे. जे काही मी धैर्यला बोलून आले ते करून दाखवण्याचं बळ दे. मुजुमदारांच्या घरी अवंती वहिनी सावीला कॉल करत असतात, पण विलास त्यांना येऊन मारतो आणि त्या पोरीचं नाव पण काढायचं नाही अशी धमकी देऊन निघून जातो. इकडे सावीची आई काळजीने दारातच सावीची वाट पाहत उभी असते. सावी येताच त्या विचारतात, काय झालं, सगळं नीट झालं ना? त्यावर सावी आईचं मन मोडायचं नाही म्हणून ती खोटं सांगते की मी खूप वाट पाहिली धैर्याची, पण ते आलेच नाहीत तिथे भेटायला. पण दीपा वहिनी सावीची उलट तपासणी करत म्हणतात, कोणाशी खोटं बोलताय वंस? धैर्य तुम्हाला भेटायला आले नाही हे होऊच शकत नाही. त्या तुमचा फोन, मी चेक करते, मला पाहायचा आहे. केतन दीपा वहिनींना तिथून घेऊन जातो. त्या गेल्यावर सावीची आई तिला खूप वेळा विचारते की सांग, काय बोलणं झालं तुमचं? मला तरी खोटं नको बोलूस, मला खरं सांग. सावी तिचे अश्रू लपवण्याचा खूप प्रयत्न करत असते. तुम्हाला या भागाबद्दल काय वाटलं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी रहा, काळजी घ्या.